फर्स्ट इयरच्या द्वितीय भाषा मराठी घेतलेल्या माझ्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनो पहिल्यांदा स्वागत करतो. या तासाच्या अगोदर आपण सुरेश भटांच्या कवितांचा, गीतांचा, गझलेचा त्यांचा परिचय आपण करून घेतलेला आहे. अमरावतीला जन्म आणि नंतर नागपूर येथे स्थायिक झाले. मराठीतील एक कलंदर अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध. मराठीत गझल हा उर्दूमधून आलेला काव्यप्रकार मराठीमध्ये रूढ आणि लोकप्रिय करणारं व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश भट. मराठीमध्ये गझल स्थिर करण्यामध्ये, लोकप्रिय करण्यामध्ये सुरेश भटांचा सिंहाचा वाटा आहे. सुरेश भटांचा रंग माझा वेगळा, ऋतुगंध, यलगार, झंझावत, सप्तरंग, किती मी काव्यसंग्रहाची नावं घेतली. रंग माझा वेगळा, ऋतुगंध, यलगार, झंझावत, सप्तरंग या 4 काव्यसंग्रहामध्ये त्यांच्या कविता समाविष्ट झालेल्या आहेत आणि शिरीष पैनं सुरेश भटांच्या कविता काही संपादित केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, गझल म्हणजे हरणीसारखे डोळे असलेली. प्रेमाच्याच गझला मोठ्या प्रमाणामध्ये लिहिल्या जात होत्या, लिहिल्या गेलेल्या आहेत. सुरेश भटांना प्रेमविषयक सोबत सामाजिक विषयावरच्या आणि देशप्रेमावरच्याही गझला लिहून दाखवलेल्या आहेत. गर्धित माणसाचा माणूस शोधतो मी, ही गझल सुरेश भटांची प्रचंड लोकप्रिय झाली. किंवा त्याचबरोबर गे मायभूत तुझे मी फेडेन पांगसारे, हेही लोकप्रिय झाले. किंवा उषा काळ होता होता काळ रात्र झाले, आज गोकुळात रंग खेळतो. कितीतरी सुरेश भटांच्या कविता मित्रांनो सांगता येतील. एकापेक्षा एक सुरेश भटांना कविता लिहिल्या आणि हे व्यक्तिमत्व अत्यंत म्हणजे तरल, संवेदनशील, भावनाशील असंही आहे आणि तेवढंच कणखरही आहे. सुरेश भट आपापल्या पद्धतीने ते जगलेले आहेत. कोणाला हार न खाता सुरेश भट कलंदर बिलिंदर अशा पद्धतीनं व्यक्तिमत्व जगलेलं आहे. अनेक नोकऱ्या केल्या, सोडून दिल्या, परंतु हा माणूस कोणाला हार गेलेला आपल्याला दिसून येत नाही. आणि कविता हे त्यांच्या जगण्याचं साधन झालेलं आहे. अनेक कार्यक्रम कवितांचे त्यांनी, गीतांचे त्यांनी घडवून आणलेले आपल्याला दिसून येतील. आणि म्हणून सुरेश भट या काळामध्ये फार नावाजलेलं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. विदर्भानं सुरेश भटासारखे, ग्रेस सारखे, यशवंत मनोहर सारखे काय एकापेक्षा एक, साने गुरुजी सारखे एकापेक्षा एक अशा प्रकारचे कवी दिलेले आहेत. गाडगे महाराजासारखा, बाबा आमटे सारखा, लीलाचरित्रकार, चक्रमहानुभव साहित्य, चक्रधर, ही सुद्धा संतांची परंपरा विदर्भाला आणि साहित्यिकांची परंपरा, वैचारिकतेची परंपरा विदर्भाला सुद्धा लाभलेली आपल्याला दिसेल मित्र. एकापेक्षा एक विद्वत्तापूर्ण लाभलेले आहेत. अरे ज्या विनोबानं आईनं गीता सांग म्हटले आणि कैद्यांना गीता विनोबानं सांगितली धुळेच्या जेलमध्ये, आणि या साने गुरुजीनं लिहून काढले आणि 900 वेळा त्याच्यामध्ये दुरुस्त केल्या. असे सगळे व्यक्तिमत्व विदर्भानं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सुरेश भट एक सुंदर अशा प्रकारचं चककणारं सोनं या विदर्भानं आपल्याला दिले गेलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून सुरेश भटांच्या गझला महाराष्ट्रामध्ये कुणाला माहीत असं नाही. म्हाताऱ्यापासून ते तरण्यापर्यंत अनेकाला सुरेश भटांची गीतं माहिती आहेत. अनेकांच्या जिभेवर लोळतात, आपल्याला दिसून येतात. ती सहज गायली की आपल्या मनामध्ये उतरतात आणि आपल्याला कळतात, समजतात. इतके साधी सोपी अशा पद्धतीच्या गझला सुरेश भटाने दिल्या. नवमहाराष्ट्र या गीतामध्ये की सर्वांना समान हक्क देऊ आणि महाराष्ट्र राज्य आदर्श बनवू हा विचार या कवितेमध्ये दिलेला आपल्याला असेल. विद्यार्थी मित्रांनो, या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर निजाम या स्वातंत्र्यामध्ये विलीन होत नव्हता. हैदराबाद विलीन होत नव्हतं, ते विलीन झालं. आणि विलीन झाल्याच्या नंतर मग आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठीही तुम्हाला आणि आम्हाला संघर्ष करावा लागलेला दिसून येईल मित्रांनो.
आणि हा संघर्ष करत असताना अनेकांनी योगदान दिलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे असतील, गवाणकर असेल, शाहीराम शेख असतील, कुसुमाग्रज असतील किंवा त्याचबरोबर सुरेश भट असतील, या सर्वांचं योगदान आहे. आणि 1 मे 1960 महाराष्ट्र स्वतंत्रपणे अस्तित्वात आलेला आपल्याला दिसतो आहे. अन्यथा ते गुजरातला जोडावा का कुठं अशी त्या काळामध्ये फार त्याच्या अनुषंगाने सुद्धा चळवळ उभी करावी लागलेली आपल्याला दिसते आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये समान सर्वांना हक्क मिळाले पाहिजे. स्वातंत्र्यामध्ये भारतीय संविधान निर्माण झाला आणि भारतीय संविधानानं सर्वांना समान अशा प्रकारचे हक्क या ठिकाणी द्यावेत, समान हक्क मिळावेत अशी ही अपेक्षा भारतीय संविधानाने खूप गोष्टी केल्या. आणि महाराष्ट्र राज्य आपण या ठिकाणी आदर्श बनवलं पाहिजे. त्या महाराष्ट्राविषयी एक प्रेम आहे. यशवंतरावने असं म्हटलं की या महाराष्ट्रामध्ये जन्मलेला, या मातीत जन्मलेला, या मातीवर प्रेम करणारा, इथल्या भाषेवर प्रेम करणारा तो महाराष्ट्रीयन, मग तो कुठल्या जाती धर्माचा असो, की या महाराष्ट्राला एक आदर्श राज्य आपण बनवलं पाहिजे अशी एक अभिव्यक्ती, असे एक विचार या कवितेमधून विचार भाव अभिव्यक्त झालेला आपल्याला दिसून येतो आहे. मी कविता मित्रांनो वाचतो आणि नंतर आपण ते समजून घेऊ. बदलून टाकू आपला महाराष्ट्र सारा, वर्षवू इथे गामाच्या अहोरात्र धारा, ह्याच कातळाना अणुकाळा सोनियाची, याच माळ राणी काढून पिके मोतियाची, भुकेलास भाकर देऊ अनाथास निवारा. की काम तो आहे की हा संपूर्ण महाराष्ट्र आम्ही बदलून टाकूया, इथे काबाड कष्ट करून घाम गाळूया, अहोरात्र कष्ट करूया, घामाच्या धारा गाळूया आणि या कष्टाच्या जोरावर या महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून देऊया. की कुठली असेल, अहोरात्र कष्ट करू या कातळाला आणू कळा सोनियाची, की या ठिकाणी सोन्याचे दिवस या महाराष्ट्राला आम्ही मिळवून देऊ. या माळ रानावर, या मातीवर अनेक सोन्याची मोती याची पिकं आम्ही घेऊ. म्हणजे अशी माणसं आम्ही घडू, अशी आम्ही घडवू की ते दुसऱ्याशी गद्दार होणार नाहीत. अशा विचारांचं पीक आम्ही घेऊ की उद्याची पिढी त्याचा आदर्श घेईल. या माळ रानामध्ये अशी मोत्यांची पिका घेऊ. ओसाड असणाऱ्या प्रदेशामध्ये आम्ही अशी मोत्यांची पिका घेऊ. आणि म्हणून या ठिकाणी एक दुसरी बाजू की जो महाराष्ट्र त्या काळामध्ये अनेक दृष्टीनं मागलेला असेल, दरिद्र राहिलेला असेल, त्या महाराष्ट्रासाठी काबाड कष्ट अमुक करूया, या महाराष्ट्राचं चित्र आम्ही बदलून टाकूया. मध्ये सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, आर्थिक असेल, जातीतेच असेल, हे सगळं आम्ही बदलून टाकू आणि गतीला पुढे जाऊया. तशी माणसं आम्ही निर्माण करूया. आणि तशी माणसं निर्माण या मातीमध्ये निर्माण करायची असेल तर कर्मे भाऊराव पाटील म्हणल्यासारखं आपल्याला धान्य पेरायचं असेल, 1 वर्षाची पीक घ्यायचं असेल तर धान्य पेरावं, 10 वर्षाची पिकं घ्यायची असेल तर झाडं लावावीत, आणि पिढ्यांचं पीक घ्यायचं असेल तर माणसं पेरावीत. ही माणसं पेरण्याचं काम सुरेश भटांनी आपल्या कवितेमधून केलेलं आपल्याला दिसून येईल. आणि आपलं वैभव या महाराष्ट्राचं काय, आपली विचारसरणी आहे काय, भुकेल्याची भूक आणि तनिल्याची ताण भागली पाहिजे. वीरांची आणि वैराग्याची फार मोठी परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून त्याने म्हणलं भुकेलास भाकर देऊ अनाथास निवारा. अन्न वस्त्र निवारा हे प्रश्न आम्ही सोडू. ज्या माणसाला राहायला निवारा नाही, ज्यांना अजून आसरा नाही, अशाला आम्ही घर बांधून देऊ, आसरा करून देऊ, त्यांचं जीवन पालटून टाकू. ज्याच्या पोटाला अजून अन्न मिळालेलं नाही त्याच्या अन्नाची तयारी करू, त्याच्या भाकरी त्यांना देऊ. भुकेल्याची भूक आणि तनेल्याची ताण भागवणारी ही आमची संस्कृती आहे, आम्ही ते करू. आणि त्याच्यासाठी आम्ही घामाच्या धारा अहोरात्र आम्ही गाळू, कष्ट करू. हर एक क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहोत त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे भ्रष्टाचार न करता आपण या देशाला, या महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून देऊ, असं वचन आपण देऊया. पुढे काय म्हणलेलं आहे, घालवून गिरणी मधला एक साचा आम्ही पुन्हा हाती घेऊ हात भविष्याचा. आणि पुढे उद्याच्या यशाने केला आमचा पुकारा. तो असं म्हणतो की जे गिरणी, वेगवेगळ्या उद्योग आहेत, गिरणी कामगार आहेत, त्या सर्वांना एकत्रित करू.
या सर्वांना एकत्रित करून काबाड कष्ट आम्ही करू आणि सगळं भविष्य उद्याचं आम्ही आमच्या हातामध्ये घेऊन उद्याच्या भविष्यासाठी, उद्याच्या पिढीसाठी, उद्याच्या समाजासाठी, उद्याचा देश बलसागर भारत होण्यासाठी, बलशाली होण्यासाठी आज आम्ही हे सगळं आमच्या हातामध्ये घेऊ. आम्ही लोकशाहीच्या पद्धतीने हातामध्ये घेऊ आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रचंड अशा प्रकारचं कष्ट घेऊन या देशाला वैभव प्राप्त करून देऊ. भविष्य उद्याचं आम्ही पालटून टाकू आणि उद्याच्या यशासाठी आज आम्ही गर्जना करत आहोत. उद्याचं सुख, उद्याची पिढी या भूमीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये सुखा समाधानानं नांदण्यासाठी आम्ही सगळे हे धोरण, उद्योग वगैरे, गिरणी वगैरे सगळे विविध क्षेत्र आम्ही हातामध्ये घेऊया आणि उद्याच्या यशासाठी, उद्याच्या सबलासाठी, उद्याच्या प्रगतीसाठी, उद्याच्या विकासासाठी, उद्याच्या देशाचं आर्थिक दारिद्र्य घालवण्यासाठी, सर्वसामान्य माणसाला सुखाचे दिवस येण्यासाठी, त्यांना राहण्याला घर मिळण्यासाठी, अन्न वस्त्र निवारा प्रश्न सोडवण्यासाठी विविध क्षेत्रामध्ये जिथे आहोत तिथे त्या त्या क्षेत्रामध्ये आम्ही कष्ट करू आणि उद्याचं भविष्य आम्ही बदलून टाकू. एवढी शक्ती, एवढी ताकद हर एक क्षेत्रामध्ये आमच्यामध्ये आहे आणि उद्याच्या यशाचा, उद्याच्या अपेक्षेचा, उद्याच्या वचनांचा आज आम्ही पुकारा करत आहोत. आज आम्ही शब्द देत आहोत. उद्याचं यश बदलून टाकण्यासाठी आज आम्ही कटिबद्ध होत आहोत. उद्याच्या यशाचा आज पुकारा करण्यासाठी आज पुकारा करत आहोत. आज घोषणा करत आहोत. उद्याचं भविष्य सांगण्यासाठी आज कष्ट करत आहोत. भविष्यावर सुरेश भटाचा विश्वास नाही तसा. भविष्य म्हणजे उद्याचं जीवन, हे असं भविष्य नाही. कुंडली टाकाने हे असलं भविष्य नाही. तळाव रेषा बघा वगैरे हे या भविष्याला सुरेश भटाने मानलेलं नाही. उद्याचं भविष्य म्हणजे उद्याचं येणारं जीवन, उद्याचा काळ जो येणार आहे तो उद्याचा काळ मी सुजलाम सुफलाम करू टाकू. त्याच्यासाठी आज आम्ही कटिबद्ध होतात. आज आम्ही घोषणा करत आहोत. आज त्याचा आम्ही पोकारा करत आहोत ज्या विविध क्षेत्रामध्ये. आणि उद्याचे दिवस, उद्याच्या पिढीचे आम्ही बदलून टाकणार आहोत. हे आम्ही कटिबद्ध होत आहोत. आम्ही वचन देत आहोत. आम्ही पोकारा करत आहोत. आमची सामाजिक बांधिलकी आम्ही जाहीर करत आहोत. या देशामध्ये आमचा जन्म झालेला आहे. या देशासाठी, या समाजासाठी, या महाराष्ट्रासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे आणि करू. हे अभिवचन या शब्दामधून, भविष्याच्या शब्दामधून, या पोकारामधून व्यक्त होताना आपल्याला दिसून येईल. उद्याचं यश पदरामध्ये घेण्यासाठी मित्रांनो आज पेरणी करावी लागते आणि मग माणसाने स्वतःला त्या विचारामध्ये, त्या कष्टामध्ये आपल्याला सेवा द्यावी लागते. आपल्याला गाडून घ्यावं लागतं, कष्ट करावं लागतं. त्यामुळे मोती पिकत असतात. उद्याच्या भविष्यासाठी आज कष्ट करण्याची तयारी सुरेश भटांची ही कविता दाखवताना आपल्याला दिसते. ही बांधिलकी दाखवताना दिसते. त्याच्यामध्ये जी सामीलकी होताना आपल्याला दिसते. त्याच्यासाठी त्याग करण्याची तयारी दर्शवते. त्याच्यासाठी आज कटिबद्ध होताना आपल्याला दिसते. हे फार महत्वाचं आहे. आणि मग तुमची काही बांधिलकी आहे, ज्या समाजात, ज्या देशात तुमचा जन्म झालेला आहे त्या समाजाचं, त्या देशाचं काही ऋण तुमच्यावर झालेलं आहे आणि उद्याच्या पिढीसाठी ते ऋण फेडण्यासाठी, उद्याची पिढी सुखानं समाधान राहण्यासाठी आज आपण कटिबद्ध झालं पाहिजे. आज आपण अभिवचन दिलं पाहिजे, वचन दिलं पाहिजे, घोषणा केली पाहिजे. आणि ही घोषणा पुकारा या शब्दामधून सुरेश भट करताना आपल्याला दिसतात. पुढे काय म्हणतात? आम्हावरी खिळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही उद्याच्या दिवसांचे. आता पुढे इतिहासाचा समजलो इशारा. का म्हणतो आहे? उद्याच्या पिढींचं लक्ष आमच्यावर आहे. सगळ्यांची दृष्टी आमच्यावर आहे. हे काय करणार आहेत बघायचं आहे आम्हाला. या देशाला, उद्याच्याला महाराष्ट्र स्वतंत्र झालेला आहे. उद्या हे काय करणार आहे, याला लाभलेले नेतृत्व काय करणार आहे, ते कोणत्या वाटेने जाणार आहे. ज्या खादीने देश उभा केलेला तो खादी देश उभा करणार का खाऊन टाकणार? तिकडे डोळे लागलेले आहेत. खादी तर खादेचाच. ज्या खादीने देश उभा केला महात्मा गांधीजीच्या, ते खादेच आहे आज देशात. मग आमचं लक्ष त्याच्यावर केलेलं आहे. उद्याचा मार्ग उभा राहण्यासाठी अनेक लोकांनी त्याग केला. यशवंतराव सारख्या या देशाने मला काय दिलं असं न म्हणण्यापेक्षा या देशासाठी आम्ही काय केलं हे अधिक महत्वाचं आहे. म्हणून यशवंतरावने या महाराष्ट्राचा काया पालट करून टाकलेला आपल्या दृष्टीने. असं नेतृत्व देऊ आम्ही, अशी माणसं देऊ आम्ही. आमच्यावर लक्ष या पिढ्यांचं, उद्या आजच्या लोकांचं, खेळलेल्या आजूबाजूंच्या लोकांचं आहे. उद्याच्या पिढीसाठी, आम्ही तुमच्यासाठी नाही,
उद्याच्या पिढीसाठी आज उद्याचं स्वप्न आम्ही बघत आहोत, म्हणून स्वप्नावर जगतो आहे. उद्याच्या दिवसांचं स्वप्न आजचे दिवस उद्या राहू नये. आजचा आमचा समाज उद्या सुखी आहे, त्याच्या पिढ्या सुखी आणि संपन्न व्हावेत उद्याच्या पिढीसाठी. आज आम्ही पेरणी करत आहोत, आपण हे स्वप्न बघत आहोत, उद्याचं सुखाचे स्वप्न बघत आहोत. जो माणूस स्वप्न बघत नाही तो उभंच राहू शकत नाही. स्वप्न बघितले पाहिजेत. APJ अब्दुल कलाम सारखं हा भारत देश महासत्ता झाला पाहिजे. आणि भारत महासत्ता देश व्हायचा असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मित्रांनो प्रामाणिकपणे भ्रष्टाचार न करता कष्ट केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे आणि त्याग केला पाहिजे. नुसतं बोलून चालत नाही. APJ अब्दुल कलामने ते केलं. आणि म्हणून या लोकांचं आमचं लक्ष तिकडे लागलेलं आहे, तुमच्याकडे नाही. तिकडे खेळलेलं आहे. त्या दिशेनं आम्ही जात आहोत, त्या मार्गाने आम्ही जात आहोत. उद्याच्या पिढीची सेवा करायची आहे. तुमच्या पुढे आज ही पिढी लहान आहे, ती उद्याची देश चालवणारे आहे. त्याच्यावर आज आम्ही संस्कार करणार आहोत. ते उद्याचं स्वप्न सुजलाम सुफलाम हा भारत करणार आहोत, हा महाराष्ट्र करणार आहोत. हे उद्याचं स्वप्न आम्ही बघत आहोत. स्वप्न बघत आहोत म्हणजे उद्याच्या भविष्याचं चिंतन आज करत आहोत. उद्याच्या भविष्याचं जडणघडणीची आखणी आज आम्ही करत आहोत. आणि उद्याचं भविष्य बघून आम्ही उद्याच्या दिवसासाठी, उद्याच्या सुखासाठी आज आमची कष्टाची तयारी आहे. स्वप्न बघणे म्हणजे काय? या देशाची आर्थिक आर्थिक परिस्थिती उद्याची कशी असणार आहे, उद्याची लोकसंख्या किती असणार आहे, उद्याच्या निसर्गाचे काय काय प्रॉब्लेम येऊ शकतील, उद्या काय काय देशासाठी करावं लागणार आहे, त्याची एक आराखडा, त्याचा एक आराखडा, त्याची एक बांधणी, त्याचं एक नियोजन, त्याचं एक बजेट विकासाच्या अनुषंगानं करावं लागणार आहे. आणि ते स्वप्न मित्रांनो आम्ही बघत आहोत. स्वप्न बघणारी माणसं उद्याचं भविष्य पालटून टाकताना आपल्याला दिसून येतात. स्वप्न बघण्यासाठी चिंतन करावं लागतं, वाचन करावं लागतंय. आणि चिंतन आणि वाचन केल्याच्या नंतर उद्याच्या भविष्याचं काय स्वप्न असेल, चिंतन केल्याच्या नंतर आपल्याला कळतं, तोपर्यंत कळत नाही. उद्याच्या प्रश्नावर सोल्युशन करण्यासाठी आज चिंतन करावं लागतंय. आणि म्हणून उद्याची पिढी सुखी राहताना आपल्याला दिसते. आज आपण झाड लावलं तर 10 वर्षाने ती फळं खायला मिळतात. आणि म्हणून हे स्वप्न बघणं, उद्याच्या समाजाच्या सुखी संसाराचं स्वप्न सुरेश भटांना आपल्या कवितेमधून या महाराष्ट्रामधून बघितलेलं आपल्याला दिसेल. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्याच्या नंतर असा नव महाराष्ट्र आम्ही निर्माण करणार आहोत की ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वजण सुखी होतील. पुढे काम तो आता पुढे इतिहासाचा समजलो इशारा. काय? माय कोयनेची माया बळ आमासदी, गाव गाव गहिवरले तिचे नाम घी. काय? माय कोयनेची माया बळ आमासदी, गाव गाव गहिवरले तिचे नाम घी. की इतिहासाचं काय आहे? इतिहास आम्ही समजलो म्हणजे काय समजलो? ज्याने इतिहास निर्माण केला त्यांनी लिहिला नाही, ज्यांनी निर्माण केला नाही त्यांनी लिहिला. ठीक आहे, परंतु आम्ही इतिहासाच्या मागच्या झालेल्या चुका आता वर्तमान काळामध्ये आम्ही करणार नाही. जातीच्या चुका करणार नाही, धर्माच्या चुका करणार नाही. उद्याचं दुसऱ्याचं शोषण आम्ही करणार नाही, दुसऱ्याचं राज्य आम्ही चालू देणार नाही, है की नाही? आणि मग या इतिहासात आलेल्या चुका वर्तमान काळामध्ये दुरुस्त करण्यासाठी इतिहास आम्हाला शिकायचा आहे. केलेल्या चुका दुरुस्त करून उद्याच्या समाजाच्या सुखासाठी शिकायचा आहे. इतिहास हा उकरून काढून भांडण लावण्यासाठी नाही, ते मिटवण्यासाठी शिकायचा आहे, माणसं जोडण्यासाठी शिकायचा आहे. आणि या इतिहासाचा इशारा काय आहे? माय कोयनेची माया बळ आमासदी. की ही जी सगळी नद्यांचा जो प्रकल्प आहे, विजांचा जो भाग आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 42 ते 46 मध्ये या देशाचं नियोजन केलेलं की या देशाचं उद्याचं चित्र पालटायचं असेल तर नद्या जोडल्या पाहिजेत. वीज कशी निर्माण करता येईल याचा विचार केलेला होता. आणि मग आपल्याला या नद्या आपल्याला बळ देतील. या नद्या जर आपण जोडलो तर आपलं उत्पन्न वाढेल, आमची शक्ती वाढेल. आणि मग आमची शक्ती वाढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कष्ट केल्याच्या नंतर इथला माणूस समाज सुखी होईल, आर्थिक बळ आम्हाला येईल, वेगवेगळं बळ आम्हाला येईल. परंतु या कोयनेची माया आम्हाला बळ देते आहे. या नदीला पाणी आपण सोडलं पाहिजे, शेतीला पाणी आपण सोडलं पाहिजे. आणि गावागावामध्ये त्याचं नाव, गावागावामध्ये हे पाणी नेऊन पोचवलं पाहिजे. कोयनेचं पाणी तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि गाव मग पाणी पोहोचवल्याच्या नंतर मग गहिवरून जाईल आणि मग नाव घेईल तुमचं. या देशाचं घेईल, त्या नेत्याचं घेईल, ज्याने कर्तृत्व केले त्याचं घेईल, नाही का? आणि मित्रांनो, नाव घेण्यासाठी कष्ट करावं लागेल.
आम्ही होतो जगामध्ये श्रेष्ठ असं नामदेव म्हणतो. त्या नावासाठी, ओळखीसाठी चरित्र आणि चारित्र्य आणि कष्ट याचं योगदान द्यावं लागतं. आणि ते योगदान दिल्याच्या नंतर, ते पाणी दिल्याच्या नंतर, भुकेल्याची भूक भागवल्याच्या नंतर, उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये काढल्याच्या नंतर हे गावं गहिवरतील, कष्ट करतील आणि कष्ट करतील. आणि मग तुमचं, आमच्या पिढ्या, उद्याच्या मागच्या पिढ्यांचं नाव घेतील, मागे झालेल्या पिढ्यांचं नाव घेतील. मग जे जे मोठे माणसं आहेत त्याची नावं घेतील, कष्ट करण्याचं नाव घेतील, विविध क्षेत्रामधले नाव घेतील, ओळख राहील. मराठी धरेला पुढला विधानचा तुम्हाला का म्हणतो आहे की मग मराठी भाषा समृद्ध होईल, वीज मोठ्या प्रमाणामध्ये, विचारांचा प्रवाह मोठ्यामध्ये येईल. आणि मग तळागाळातल्या लोकांपर्यंत आम्ही हा विचार मराठी भाषेतून, मातृभाषेतून हा प्रकाशाचा झोत, विचारांचा झोत, भविष्याचा झोत, पुकारांचा दोष, स्वप्नांचा दोष, कोयनेची माया, हे सगळं आम्ही घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचू. घरोघरी स्वातंत्र्याचा पांडुरंग आला, महाराष्ट्र भेटीसाठी पुनली कदाला, विटेवरी आम्ही ठेवू जागता पहारा. तो का म्हणतो पुढे की मग हे पाणी आम्ही कोयनेचं घेऊन गेल्याच्या नंतर मग लोक म्हणतील घरोघरी स्वातंत्र्य, घराघरामध्ये माणूस स्वतंत्र होईल. हा विठ्ठल शेतामध्ये काम करेल, माणसाला स्वातंत्र्य मिळेल असा त्याचा अर्थ होईल. आणि पांडुरंग कष्ट करेल, आणि पांडुरंग कष्ट मोठ्या प्रमाणामध्ये करेल. पांडुरंग करेल म्हणजे समृद्धी येईल, आणि समृद्धी आली की आम्ही मग विठ्ठलाच्या भेटीला आम्ही जाऊ. महाराष्ट्र भेटीसाठी पुनली कदाला, जसं पुनलाकाने मायाबापाला घेऊन गेलं तसं आम्ही या समाजाची सेवा पुंडलिक होऊन करू. जसं विठ्ठलाची सेवा सगळा समाज, सगळा महाराष्ट्र करतो. हा महाराष्ट्र विठ्ठलामुळे ओळखला जातो आहे. आणि हा विठ्ठल जर तुम्हाला पूर्णपणे आत्मसात करून घ्यायचा असेल तर मग घराघरामध्ये हा पांडुरंग, स्वातंत्र्याचा पांडुरंग, सगळ्याला समान बघणारा परमेश्वर, सर्वांचं सुख बघणारा असा माणूस, असा विचार त्या घरांपर्यंत आपण जर पोचवला तर मग मात्र त्याची भेट घेण्यासाठी, त्या माणसाची भेट घेण्यासाठी असे अनेक पुंडलिक आईवडिला घेऊन काशीला जाताना आपल्याला दिसून येतील. आणि म्हणून आम्ही विटेवरी परंतु एक करू आम्ही, असा ज्यावेळेला उत्पन्न वाढवू, महाराष्ट्र समृद्ध करू, त्यावेळेला मात्र आम्ही लक्ष ठेवू त्या प्रमुखावर. जसं विटेवरी आम्ही ठेवू जागता पहारा, विठ्ठलाला आम्ही जागता पहारा ठेवू की चांगले की वाईट काय चाललेलं आहे हे मात्र आम्ही बघू. विठ्ठल हे एक चांगल्या माणसांचं प्रतीक म्हणून या ठिकाणी वापरलेलं आहे. जो काबाड कष्ट करेल त्याच्यासाठी सुरेश भटाने वापरलेला आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून या कवितेमध्ये सोनियाची कळा, माळ रान, मोतियाची पिके, भुकेल्याची भूक, त्याचबरोबर दुसऱ्या ह्याच्यामध्ये अनाथाला निवारा, त्याचबरोबर आम्ही कसे उद्याचं भविष्य आम्ही बघू, उद्याच्या यशासाठी आज आम्ही सामाजिक बांधिलकी पत्करू. आमचं लक्ष तिकडं लागलेलं आहे. खिळले डोळे ह्याच्यातून व्यक्त होतं. उद्यांची पिढीमध्ये उद्यांचा समाज, उद्याचं स्वप्न म्हणजे उद्याचं चित्र कसं असेल ते बदलून टाकण्यासाठी उद्याचे स्वप्न बघून आज आम्ही त्याची पेरणी करावी लागते. मागच्या इतिहासातल्या झालेल्या चुका वर्तमान काळामध्ये दुरुस्त करून तशा चुका आम्ही पुढे करणार नाही. इतिहासामध्ये झालेलं हे सगळं कोयनेचं पाणी आणून घरापर्यंत आपण पोचू. त्यावेळेला समाज सुखी आणि संपन्न होईल आणि गहिवरून जाईल, आनंदून जाईल, तुमचं नाव घेईल, तुमचं नाव होईल आणि मराठी भाषेचं नाव होईल, महाराष्ट्राचं नाव होईल. पण हा विचार, हा प्रकाश त्यांच्यापर्यंत घेऊन आपण गेलं पाहिजे. आणि हा स्वातंत्र्याचा नंदा दीप आपल्याला तिथवर पोचवला पाहिजे. हा सुखाचा पांडुरंग तिथवर आपण घेऊन गेला पाहिजे. तुमचं पोट भरलं तर मग विठोबाच्या दर्शनासाठी आपण जाऊ. आणि मग पोट भरल्याच्या नंतर असे अनेक पुंडलिक आपल्या आई आणि वडिलांना घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ. आणि तिथं गेल्यावर मात्र आम्ही मात्र योग्य असा पहारा ठेवू. तिथपर्यंत पोहोचलेल्या माणसावर आम्ही देखरेख करू आणि योग्य पद्धतीनं आमचा महाराष्ट्र उद्याचा घडवू. आणि त्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना समान अशा प्रकारचे अधिकार, समान अशा प्रकारची वागणूक, समान अशा प्रकारचे अधिकार आपण देऊन टाकू. आणि या महाराष्ट्राचा, या देशामध्ये एक आदर्श आम्ही या ठिकाणी निर्माण करू. असं महाराष्ट्र घडवण्याचं गीत, प्रवचन, भजन आम्ही सातत्याने करू. तुम्ही हे ते करावं, कारण आपल्या ज्या देशात, ज्या भूमीत, ज्या मातीत, ज्या गावात जन्म झालेला आहे त्या देशाचं, त्या मातीचं, त्या समाजाचं, त्या गावचं भविष्य बदलून टाकण्याची किमया आपल्या विचारामध्ये, आपल्या हातामध्ये, आपल्या दातृत्वामध्ये असावी. तीच बांधिलकी,
तेच घोषणा, तेच स्वप्न आज उराशी बाळगून आज आपण जगलं तर उद्याचा देश आणि समाज आणि महाराष्ट्र बलशाली झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला त्यावेळेला सुरेश भटानं लिहिलेले हे गीत, त्यावेळी पाहिलेले स्वप्न अजूनही अपूर्ण राहिलेलं आहे आणि ते पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी आपण हे कटिबद्ध झालं पाहिजे. आणि आज काही आपण घोषणा सामाजिक बांधिलकी ठेवून आपण करू आणि या महाराष्ट्राचं चित्र आजचं उद्याचं पालटून देण्यासाठी योग्य अशा पद्धतीचा महाराष्ट्राचा विठोबा पुन्हा सत्ताधारी आपण योग्य पद्धतीने बसवला पाहिजे. आणि ते बसवण्यासाठी चांगलं नेतृत्व त्या देशाला देणं हे आपलं गरजेचं आहे. म्हणून ही कविता थोडासा अध्यात्माचा, परमेश्वराचा थोडासा आधार घेऊन हे पुढे जाताना आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून असा महाराष्ट्र घडवण्यासाठी कवी कटिबद्ध झाला. तुम्ही आणि आम्ही ही कटिबद्ध या ठिकाणी हो मला वाटतं. आणि होण्यासाठीच सुरेश भटाने ही कविता लिहिली गेलेली आपल्याला दिसून येईल. अजूनही सर्वांना समान हक्क मिळालेले नाहीत. अजूनही आदर्श महाराष्ट्र या ठिकाणी परिपूर्ण बनलेला नाही. आणि तो बनवण्यासाठी तुम्ही आम्ही त्या विचाराच्या वाटेवर पावलं टाकणारे वारकरी झाल्याशिवाय विठ्ठलाला महत्त्व येणार नाही. आणि विठ्ठलाला महत्त्व आलं की तुमच्यासारखे पुंडलिक अनेकाला घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यावर वाजबे ठेवल्याशिवाय राहणार नाही. मग असं एक नेतृत्व दिलं पाहिजे की नेतृत्व विकास करण्याच्या अनुषंगाने चालले का नाही त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे आणि आपला त्यागही असला पाहिजे. अशी बांधिलकी हे सांगणारी मराठी मातेवर, मराठी माणसावर, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सुरेश भटासारखं आपणही प्रेम करावं. आणि हे सगळे चित्र जे काही वाईट असेल ते उद्याचे आजचं चित्र बदलून उद्याच्या समाजासाठी चांगली पेरणी आज आपण केली तर उद्याचा समाज आपल्याला नावं ठेवणार नाही. आणि म्हणून सुरेश भटाची कविता उद्याच्या समाजाच्या सुखासाठी आज मार्गदर्शन करणारी आपल्याला दिसते. या ठिकाणी आपण थांबू आणि पुढच्या तासामध्ये आपण दुसऱ्या कवींचा, साहित्यिकांचा विचार करू. धन्यवाद.